तुम्ही आता शिवसेनेमध्ये नेते आहात, माजी आमदार आहात, तर त्या अनुषंगानं नेमकं तुमचं पुण्यासाठीचं, पुणे शहरासाठीचं विजन काय, आपण सुरुवातीला त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. नमस्कार. आपण तुम्हाला मनापासून तुमच्या परिवाराला मी धन्यवाद देतो की पश्चिम महाराष्ट्रातील जे मान्यवर आहेत त्यांना आपण या ठिकाणी बोलून संवादाची दारं आपण उघडी केली, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आज पुणे महानगर प्रमुख म्हणून शिवसेनेचं मी काम बघतो आणि गेली 2 दशकं नाही, गेली 3 दशकं मी काम करतो पुणे शहरामध्ये. आणि पुणे शहराची डेव्हलपमेंट होत असताना मी त्या प्रक्रियेमध्ये बऱ्यापैकी विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना आजपर्यंत मी सत्तेत कधीच सहभागी झालो ना. आता शिवसेनेत आल्यामुळे आता मी सत्तेत आल्यासारखं थोडं फील यायला लागलं. पण आपल्याला माहिती असेल की पुण्यातून यायला इकडं मला 2 तास लागले. मी एवढी वाहतूक रस्त्यावर आहे आणि ज्या पद्धतीने पुणे वाढतंय, आपण बघितलं असेल तर पुण्यावर आता बऱ्यापैकी नागरिक वस्ती मोठ्या प्रमाणात वाढते. मुंबई आपण बघितलं तर मुंबई अशी वाढली, पुणे असं वाढत चाललं. म्हणजे पुण्याचं किलोमीटर बघितलं तर मुंबईपेक्षा जास्त इतकं पुणे मोठं वाढत जात आहे. आणि वाढत असताना पुण्याच्या पायाभूत सुविधा आहेत त्यावर प्रचंड ताण आहे. म्हणजे मी पूर्वी पुणे शहराच्या डोक्यावर 22 टीएमसी पाणी होतं आणि त्या 22 टीएमसी पाणीमधनं पुण्याला पाणी देऊन शेतीला पाणी जात होतं. आता 22 टीएमसी पुण्यातच लागतंय. म्हणजे एवढं प्रचंड नागरिक वस्ती वाढल्यामुळे हा ताण सर्वसामान्य लोकांवर पडलेला आहे, पण सिस्टीमवर बी आला येतो. एवढी प्रचंड आता सरकारने, शासनाने ह्याच्यावर एकदम दुर्बीण सारखी नजर टाकून ह्याच्यामध्ये काम करावं लागेल. म्हणजे आम्ही पाण्यापासून का बोलतो तर सुरुवात तिथनच होती महानगरपालिकेची. आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर परत आम्हाला 10 किलोमीटर पाणी द्यावं लागतं पिण्याचं. आणि पुण्याची सगळी भौगोलिक परिस्थिती पाहता आज आपण बघितलं असेल तर एक दुष्काळ पडला, मग कर्नाटक असेल, बीड असेल, सोलापूरचा परिसर असेल, तर कित्येक पटीने लोक पुण्यामध्ये वाढतात. आणि ती इतकी प्रचंड वाढलीत तर पिंपरी चिंचवड, पुणे, भोसरी हा सगळा पट्टा जो शेती विभाग होता तो आता निवासी होत चालला. आणि ह्याच्यामुळं सरकारला प्रचंड काम करावं लागेल, आम्हाला करावं लागेल, पुणे महानगरपालिकेला करावं लागेल. बरोबर. वाहतुकीचे प्रश्न आहेत. मग आता मेट्रो झाली, रोड रिंग लवकर झाली पाहिजे.